हरिः ॐ श्री परमात्मने नमः। अथाष्टादशोऽध्यायः। भगवत कृपेने आपण हे गीता सत्र आरंभ केलेलं आहे आणि आज आपण 18व्या अध्यायाचं चिंतनाकरता प्राप्त झालेलो आहोत। दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून गीतेच्या उपदेशाचा प्रारंभ झालेला आहे। तेथून प्रारंभ करून 30व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ज्ञानयोगाचा उपदेश दिला आणि प्रसंगोपात क्षात्र धर्माच्या दृष्टीने युद्ध करणे हे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन करून 39व्या श्लोकापासून त्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत कर्मयोगाचा उपदेश दिला। त्यानंतर 3ऱ्या अध्यायापासून तर 17व्या अध्यायापर्यंत कुठे ज्ञानयोगाच्या दृष्टीने तर कुठे कर्मयोगाच्या दृष्टीने परमात्म्याच्या प्राप्तीची पुष्कळशी साधनं सांगितली। ती सर्व ऐकल्यावर आता अर्जुन या 18व्या अध्यायामध्ये सर्व अध्यायांच्या उपदेशाचे सार जाणण्याच्या उद्देशाने भगवंताच्या समोर संन्यास म्हणजे ज्ञानयोग आणि त्याग म्हणजे फलासक्तीचा त्यागरूपी कर्मयोग याचे तत्व चांगल्या प्रकारे व निरनिराळ्या प्रकारे जाणण्याची इच्छा प्रगट करीत आहे। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशिनिषूदनः। हे भगवंता, अर्जुन म्हटले, हे भगवंता, हे महाबाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग यांचे वेगवेगळे तत्व जाणू इच्छितो। अर्जुनाने या श्लोकामध्ये महाबाहो, ऋषिकेश आणि केशिनी शूदन या 3 संबोधनाचा प्रयोग केला। याचा भावार्थ काय, तर या संबोधनाच्या द्वारे अर्जुनाने असं दाखवलंय की तुम्ही शक्तिमान, सर्वांतर्यामी आणि दोषांचा नाश करणारे असे साक्षात परमेश्वर आहात। मी जे काही तुमच्याकडून जाणू इच्छितो ते तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून माझी विनंती ऐकून तुम्ही तो विषय मला चांगल्या प्रकारे समजून सांगा की त्यामुळे मी पूर्णपणे यथार्थपणे समजू शकेन आणि माझ्या साऱ्या शंका पूर्णपणे नाहीशा होतील। अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंत आपला निश्चय प्रगट करण्यापूर्वी संन्यास व त्याग याविषयी 2 श्लोकांद्वारे अन्य विद्वानांची भिन्न भिन्न मते सांगत आहेत। श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः। श्री भगवान म्हणाले, अर्जुना, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात। आता काम्य कर्म हे कोणत्या कर्माचं नाव आहे आणि कित्येक पंडित जण त्यांच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात, याचं तात्पर्य काय? तर स्त्री, पुत्र, धन व स्वर्ग इत्यादी आवडत्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी आणि रोग, संकट इत्यादी अप्रिय गोष्टींच्या निवारणासाठी यज्ञ, दान, तप, उपासना इत्यादी ज्या शुभ कर्माचे शास्त्रामध्ये विधान केले आहे, म्हणजेच जर अमुक फलाची अपेक्षा असेल तर अमुक मनुष्याने अमुक कर्म केलं पाहिजे, परंतु त्या फलाची इच्छा नसेल तर ते न केल्याने कोणती हानी होत नाही, असे ज्या कर्माच्या विधानाबद्दल सांगितलं आहे त्या शुभ कर्माचं नाव आहे काम्य कर्म। कित्येक पंडितजन हे काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास असे मानतात। असे समजून भगवंतांनी हे दाखवले आहे की कित्येक विद्वानांचे मते वरील कर्माच्या स्वरूपतः त्याग म्हणजे संन्यास होय। त्यांच्या मताने जे लोक काम्य कर्माचे अनुष्ठान न करता
फक्त नित्य आणि नैमित्तिक कर्तव्य कर्माचेच विधिवत अनुष्ठान करतात ते संन्यासी आहेत. सर्व कर्म हा शब्द कोणत्या कर्माचा वाचक आहे आणि त्याच्या फलाचा त्याग करणं म्हणजे काय? तसेच विचारकुशल पुरुष हे सर्व कर्माच्या फलत्यागाला त्याग असं म्हणतात. असं म्हणण्याचा अभिप्राय काय? तर ईश्वराची भक्ती, देवाची पूजा, माता पिता इत्यादींची, तसेच गुरुजनांची सेवा, यज्ञदान तप, तसेच वर्णाश्रमाप्रमाणे उपजीविकेची कर्मे आणि शरीरासंबंधी खाणेपिणे जितकी शास्त्रविहित कर्तव्य कर्मे आहेत, म्हणजेच ज्या वर्ण व ज्या आश्रमामध्ये मनुष्य राहतो त्यांच्यासाठी शास्त्राने जी कर्मे कर्तव्य म्हणून सांगितली आहेत आणि जी न केल्यामुळे नीती धर्म आणि कर्म यांच्या परंपरेला अडथळा येतो त्या सर्व कर्मांचं वाचक येथे सर्व कर्म हा शब्द आलेला आहे. याच्या अनुष्ठानामुळे प्राप्त होणारे स्त्री पुत्र धन मान मोठेपणा प्रतिष्ठा आणि स्वर्गसुख इत्यादी या लोकीचे व परलोकीचे जितके भोग आहेत त्या सर्वांच्या कामनेचा पूर्णपणे त्याग करून टाकणे, कोणत्याही कर्माबरोबर कोणत्याही फलाचा संबंध न जोडणे म्हणजे वर सांगितलेल्या सर्व कर्माचा फळाचा त्याग आहे. त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपकर्म न त्याज्यमिति चापरे. अर्जुना, कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य. दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाहीत. अशा प्रकारे संन्यास व त्याग यांच्याविषयी विद्वानांची भिन्न भिन्न मते सांगून आता भगवंत त्यागाविषयी आपला निर्णय सांगत आहेत. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितलेला आहे. अशा प्रकारे त्यागाचं तत्व ऐकण्यासाठी अर्जुनाला सावध करून आता भगवंत त्यागाचं स्वरूप सांगण्यासाठी पुढील 2 श्लोकामध्ये शास्त्रविहित अशी शुभ कर्मे करण्याविषयी आपला निर्णय सांगतायत. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ दान व तप ही तिन्ही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमं. म्हणून हे पार्था, ही यज्ञ दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फलाचा त्याग करून अवश्य केली पाहिजे, हे निश्चित असे माझे उत्तम मत आहे. अशा प्रकारे आपले निश्चित मत सांगून आता भगवंत शास्त्रामध्ये सांगितलेल्या तामस, राजस आणि सात्विक अशा 3 प्रकारच्या त्यागांपैकी सात्विक त्याग हाच वास्तविक त्याग आहे आणि तोच कर्तव्य होय. दुसरे दोन्ही त्याग हे वास्तविक त्याग नव्हेत, म्हणून ते करण्याजोगे नाहीत. ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी तसेच आपल्या मताची शास्त्रांशी एकवाक्यता दाखवण्यासाठी पुढील 3 श्लोकामध्ये क्रमाने 3 प्रकारच्या त्यागांची लक्षणं सांगत प्रथमतः निकृष्ट कोटीच्या तामस त्यागाची लक्षणं भगवान परमात्मा 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्यागस तामस परिकीर्तितः. अर्जुना, निषिद्ध आणि काम्य कर्माचा तर स्वरूपतः त्याग करणं हे योग्यच आहे, परंतु नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस नावाचा त्याग म्हटलेला आहे. 7व्या श्लोकामध्ये तामस त्यागाचं निरूपण करून आता भगवंत हे राजस त्यागाची लक्षण सांगत आहेत.
दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. अर्जुना, जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडून देईल व त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळणार नाही. आता उत्तम श्रेणीच्या सात्विक त्यागाचे लक्षणं भगवंत 9व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव सत्याग सात्विको मतः. हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फलाचा त्याग करून केले जाते तोच सात्विक त्याग मानला गेलेला आहे. वरील प्रकारे सात्विक त्याग करणाऱ्या पुरुषांची निषिद्ध आणि काम्य कर्मे ही स्वरूपतः सोडण्यामध्ये आणि कर्तव्य कर्म करण्यामध्ये कोणती भावना असते या जिज्ञासेवर सात्विक त्यागी पुरुषाच्या अंतिम स्थितीचं लक्षण भगवंत सांगताहेत. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, जो शुद्ध सत्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय. वरील श्लोकामध्ये सात्विक त्यागी म्हणजे निष्काम भावनेने कर्तव्य कर्माचे अनुष्ठान करणारा कर्मयोगी हा खरा त्यागी असे म्हटले आहे. त्यावर अशी शंका उत्पन्न होते की निषिद्ध व काम्य कर्मे या कर्माप्रमाणे इतर व सर्व कर्माचा स्वरूपतः त्याग करणारा मनुष्य हा सुद्धा खरा त्यागी असू शकतो. मग फक्त निष्काम भावनेने कर्म करणाऱ्यालाच खरा त्यागी असे म्हटले आहे का? म्हणून भगवंत म्हणतात, नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषतः यस्तु कर्म फलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. अर्जुना, शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. पूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंताने असं सांगितलं की कर्मफळाचा जो त्यागी आहे तोच त्यागी होय. यावर अशी शंका येऊ शकते की कर्माचं फळ इच्छिलं नाही तरी केलेली कर्मे आपले फळ दिल्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे पेरलेले बी योग्य वेळी आपोआप वृक्ष उत्पन्न करते, तसेच केलेल्या कर्माचे फळ हे सुद्धा कोणत्या ना कोणत्या जन्मी सर्वांना अवश्य भोगावे लागते. म्हणून फक्त कर्मफलाच्या त्यागामुळे मनुष्य त्यागी म्हणजे कर्मबंधन रहित कसा होऊ शकतो ही शंका निवारण करण्यासाठी भगवंत म्हणतात, अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधं कर्मण फलम भवत्य त्यागिनां प्रेत्य न तो संन्यासीनां क्वचित. कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या पुरुषांना कर्माचे बरे वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचं फळ कधीही मिळत नाही. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. या आधीच्या म्हणजे 12व्या श्लोकामध्ये अर्जुनाला भगवंताने तीन प्रकारची कर्म मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना त्याचं फळ मिळत नाही हे सांगितलं. पण त्याआधी म्हणजे अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने संन्यास व त्याग
यांचं तत्व हे वेगवेगळे जाणण्याची इच्छा प्रकट केली होती. त्याचं उत्तर देताना भगवंताने दुसऱ्या व तिसऱ्या श्लोकामध्ये त्याविषयी विद्वानांची मते सांगून आपल्या मताप्रमाणे 4थ्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत त्यागाचे म्हणजे कर्मयोगाचे तत्व चांगल्या प्रकारे समजावून दिले. आता संन्यास म्हणजे सांख्ययोगाचे तत्व समजावून देण्यासाठी प्रथमतः सांख्य सिद्धांताप्रमाणे कर्माच्या सिद्धीसाठी 5 हेतू असल्याने भगवंत सांगतायत, जो श्लोक आपण आता बोलून गेलो. क्रमांक 13वा. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहो, सर्व कर्माच्या सिद्धीची ही 5 कारणे आहेत. कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितले गेले आहेत, ती तू माझ्याकडून नीट समजून घे. आता त्या 5 हेतूंची नावे सांगितली जात आहेत. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अर्जुना, कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया, तसेच 5वे कारण दैव आहे. शरीर वांग मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. हे पार्थ, मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो, त्याची ही 5ही कारणे असतात. अशा प्रकारे सांख्ययोगाच्या सिद्धांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीचे अधिष्ठान इत्यादी 5 कारणाचे निरूपण करून आता वास्तविक आत्म्याचा कर्माशी कधीही काही संबंध नाही. आत्मा हा पूर्णपणे शुद्ध, निर्विकार व अकर्ता आहे, ही गोष्ट समजावून देण्यासाठी प्रथमतः आत्म्याला कर्ता असे मानणाऱ्यांची भगवंत निंदा करीत आहेत. तत्रैव सति कर्तार मात्मानं केवलं तु यः पश्यत्य बुद्धित्वान न स पश्यति दुर्मती. परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही. आत्मा हा पूर्णपणे शुद्ध, निर्विकार आणि अकर्ता आहे, ही गोष्ट समजावून देण्यासाठी आत्म्याला कर्ता असे मानणाऱ्यांची निंदा करून आता आत्म्याचे यथार्थ स्वरूप समजून घेऊन त्याला अकर्ता असे समजणाऱ्याची स्तुती भगवंत करीत आहेत. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमाल्लोकान् नहंती न निबध्यते. अर्जुना, ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये मी कर्ता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, जो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही, त्याला पापही लागत नाही. अशा प्रकारे संन्यासाचे म्हणजे ज्ञानयोगाचे तत्व समजावून देण्यासाठी आत्म्याच्या अकर्तेपणाचे प्रतिपादन करून आता त्याला अनुसरून कर्माचे अंग प्रत्यंग हे चांगल्या प्रकारे समजावून देण्यासाठी भगवंत कर्मप्रेरणा आणि कर्मसंग्रह यांचं प्रतिपादन करीत आहेत. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्णं कर्म कर्तेति त्रिविध कर्मसंग्रह. अर्जुना, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत.
अशा प्रकारे सांख्ययोगाच्या सिद्धांताचं कर्मचोदना, कर्मप्रेरणा आणि कर्मसंग्रह हे निरूपण करून आता तत्वज्ञानामध्ये सहाय्यक असलेल्या सात्विक भावनेचे ग्रहण करण्यासाठी आणि तिच्या विरोधी राजस तामस या भावांचा त्याग करण्यासाठी कर्मप्रेरणा आणि कर्मसंग्रह या नावाने सांगितलेल्या वरील ज्ञान इत्यादीपैकी ज्ञान कर्म करता त्यांचे सात्विक राजस तामस अशा प्रकारे त्रिविध भेद क्रमाने सांगण्यासाठी भगवंत ही प्रस्तावना करीत आहेत. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणुतान्यपि. अर्जुना, गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान कर्म कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन तीन प्रकाराचेच सांगितले आहे. तेही तू माझ्याकडून नीट ऐक. पूर्वीच्या श्लोकात जे ज्ञान कर्म कर्ता यांचे सात्विक राजस तामस असे भेद क्रमशः सांगण्याची प्रस्तावना भगवंताने केली. तिच्यामध्ये प्रथमतः सात्विक ज्ञानाची लक्षणं भगवंत सर्वप्रथम सांगतायत. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो, ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण. आता राजस ज्ञानाची लक्षणे भगवंत सांगत आहेत. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान पृथक विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकाराचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस समज. आता भगवंत तामस ज्ञानाचं लक्षण सांगतायत. यत्तु कृत्स्न वदे कस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्वार्थ वदल्पंच तत्तामसमुदाहृतम्. अर्जुना, जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हटले गेलेले आहे. आता सात्विक कर्माचे लक्षण भगवंत सांगतायत. नियतं संगरहित मराग द्वेषत कृतं अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. अर्जुना, जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फलाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते, ते सात्विक म्हटले जाते. आता राजस कर्माचे लक्षण भगवान परमात्मा सांगतायत. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्. अर्जुना, जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केलं जातं, त्याला राजस असे म्हटले गेलेले आहे. आता तामस कर्माची लक्षणं भगवंत सांगतात. अनुबंधम क्षयम हिंसा मनवीक्षच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. अर्जुना, जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस कर्म आहे. आता सात्विक कर्त्याची लक्षणं भगवान परमात्मा 26व्या श्लोकामध्ये सांगतायत. मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर निर्विकारक कर्ता सात्विक उच्यते. अर्जुना, जो करता आसक्ती न बाळगणारा, मी माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्यसिद्ध होवो न होवो याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला तो सात्विक म्हटला जातो. आता राजसकर्त्याची लक्षणं भगवंत सांगतायत.
रागी कर्म फलप्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजस परिकीर्तितः। जो करता आसक्ती असलेला, कर्माच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्षशोकांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो. आता तामस कर्तेचे लक्षण भगवान परमात्मा 28व्या श्लोकामध्ये सांगतायत. अयुक्त प्राकृतस्तब्ध शटो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. अर्जुना, जो करता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्याची जीवनवृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो. अशा प्रकारे तत्वज्ञानाला सहाय्यक ठरणारा सात्विक भाव घेण्यासाठी आणि त्यांच्या विरोधी तामस राजस हे भाव सोडण्यासाठी कर्मप्रेरणा, कर्मसंग्रह यांच्यापैकी ज्ञान, कर्म व कर्ता यांचे सात्विक इत्यादी तीन तीन भेद क्रमाने सांगून आता बुद्धी व धृती यांचे सात्विक, राजस व तामस अशा प्रकारे त्रिविध भेद हे क्रमशः सांगण्याची प्रस्तावना भगवंत करीत आहेत. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विस्तारपूर्वक सांगितले जात आहे, ते तू ऐक. पूर्वीच्या श्लोकामध्ये बुद्धी व धृती यांचे सात्विक, राजस व तामस असे हे 3 भेद क्रमशः सांगण्याची प्रस्तावना केली आहे. त्यानुसार प्रथमतः सात्विक बुद्धीची लक्षणं भगवंत सांगत आहेत. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षंच या वेत्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी आहे. आता प्रवृत्ती मार्ग असे कोणत्या मार्गाला म्हणतात आणि तो यथार्थपणे जाणणे म्हणजे काय? तर बघा, गृहस्थ, वानप्रस्थ इत्यादी आश्रमामध्ये राहून ममता, आसक्ती, अहंकार व फलेच्छा यांचा त्याग करून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या उपासनेचा तसेच शास्त्रविहित यज्ञ, दान, तप इत्यादी शुभ कर्माचा आणि आश्रम धर्माप्रमाणे उपजीविकेच्या कर्माचा आणि शरीरासंबंधी खाणेपिणे इत्यादी कर्माचा निष्काम भावनेने आचरण रूप परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा जो मार्ग आहे तो प्रवृत्ती मार्ग आहे. आणि राजा जनक, अंबरीश, महर्षी वशिष्ठ आणि याज्ञवल्क्य इत्यादींप्रमाणे तो ठीकठाक व्यवस्थित जाणून त्याच्याप्रमाणे वागणे म्हणजे तो यथार्थ जाणणं होय. निवृत्त मार्ग कशाला म्हणतात आणि तो यथार्थ जाणणं म्हणजे काय? तर सर्व कर्माचा आणि भोगांचा अंतर्बाह्य पूर्णपणे त्याग करून संन्यास आश्रमात राहून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्व प्रकारच्या सांसारिक भानगडींपासून विरक्त होऊन अहंता, ममता व आसक्ती यांचा त्याग करून शम, दम, तितिक्षा इत्यादी साधनांच्या सह निरंतर श्रवण, मनन, निधिध्यासन हे करणे किंवा फक्त भगवंताचे भजन, स्मरण, कीर्तन इत्यादीमध्ये लागून राहणे, अशा प्रकारे परमात्म्याला प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे त्याचं नाव निवृत्ती मार्ग आहे. श्री सनकादिक, नारद, ऋषभदेव आणि शुकदेव यांच्याप्रमाणे तो चांगल्या प्रकारे समजून त्याप्रमाणे चालणे म्हणजे यथार्थ जाणणे होय. कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे, तसेच हे दोन्ही यथार्थपणे जाणणे म्हणजे काय? तर बघा, वर्ण, आश्रम, प्रकृती व परिस्थिती तसेच देशकाल यांना अनुसरून ज्या व्यक्तीला ज्यावेळी जे कर्म उचित आहे तेच त्याच्यासाठी कर्तव्य आहे, तसेच ज्यावेळी ज्याच्यासाठी जे कर्म त्यागणे उचित आहे तेच त्याच्यासाठी अकर्तव्य आहे.
हे दोन्ही चांगल्या प्रकारे समजून घेणे म्हणजे कोणतेही कार्य हे समोर आल्यावर ते माझ्यासाठी कर्तव्य आहे की अकर्तव्य या गोष्टींचा यथार्थ निर्णय करता येणे म्हणजेच कर्तव्य व अकर्तव्य यांना यथार्थपणे जाणणे होय. अजून एक प्रश्न निर्माण होतो, भय असे कशाला आणि अभय असे कशाला म्हणतात आणि या दोन्हीला यथार्थपणे जाणणं म्हणजे काय? तर कोणतीही दुःखपद वस्तू किंवा घटना ही समोर आल्यावर किंवा तशी शक्यता असल्यावर मनुष्याच्या अंतःकरणात एक व्याकुळ कापरे येते, त्याला भय असं म्हणतात. त्याच्या विरुद्ध भयाच्या अभावाची जी वृत्ती तिला अभय असं म्हणतात. ही दोन्ही तत्वे जाणून घेणे म्हणजे भय काय आहे आणि अभय काय आहे, तसेच कोणकोणत्या कारणामुळे मनुष्याला भय होते आणि कशा प्रकारे त्यांचं निवारण होते आणि कशा प्रकारे अभय ही अवस्था प्राप्त होते, हा विषय व्यवस्थितपणे समजून घेणे आणि निर्भय होणे म्हणजेच भय व अभय या दोन्ही गोष्टी यथार्थपणे जाणणे होय. बंधन व मोक्ष म्हणजे काय? तर बघा, शुभ अशुभ कर्माच्या संबंधामुळे जीवाला अनादिकालापासून निरंतर परवश होऊन जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये भटकत राहावं लागतं, हेच बंधन आहे. आणि सत्संगाच्या प्रभावामुळे कर्मयोग, भक्तियोग व ज्ञानयोग इत्यादी साधनांपैकी कोणत्या तरी साधनाद्वारे भगवत कृपेने सर्व शुभाशुभ बंधने तुटून जाणे आणि जीवाला भगवंताची प्राप्ती होणे म्हणजेच मोक्ष होय. आता राजसी बुद्धीची लक्षणं भगवान परमात्मा सांगतायत 31व्या श्लोकामध्ये. यया धर्ममधर्मंच कार्यंचा कार्यमेव च अयथावत प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ राजसी. हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही, ती बुद्धी राजसी होय. आता तामसी बुद्धीची लक्षणं भगवान परमात्मा सांगतायत. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धिस्सा पार्थ तामसी. हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही धर्म आहे असे मानते, तसेच याच रीतीने सर्व पदार्थांनाही विपरीत मानते, ती तामसी बुद्धी होय. आता भगवंत सात्विकी धृतीची लक्षणं सांगत आहेत. धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी. हे पार्था, ज्या अव्यभिचारिणी धारणाशक्तीने मनुष्य ध्यान योगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो, ती धारणा म्हणजे सात्विक होय. आता राजसी धृतीची लक्षणं भगवंत सांगतात. यया तो धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थ राजसी. हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी होय. आता तामसी धृतीचं लक्षण भगवान परमात्मा सांगतायत. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचती दुर्मेधा धृतिस्सा पार्थ तामसी. हे पार्था, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही, अर्थात धारण करून राहतो, ती धारणा तामसी अशा प्रकारची आहे. अशा तऱ्हेने सात्विकी बुद्धी व धृती या ग्रहण करण्यासाठी तसेच राजसी तामसी यांचा त्याग करण्यासाठी बुद्धी व धृती यांचं सात्विक, राजस, तामस इत्यादी 3 भेद क्रमशः सांगितले. आता ज्याच्यासाठी मनुष्य ही सर्व कर्म करतो, त्या सुखाचेही सात्विक, राजस आणि तामस अशा प्रकारे 3 भेद क्रमाने सांगण्याचा प्रारंभ करताना प्रथमतः सात्विक सुखाच्या लक्षणाचं निरूपण भगवंत करीत आहेत.
सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धी प्रसादजम। हे भरतश्रेष्ठा, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचं दुःख नाहीसे होते, जे आरंभी विषासारखे वाटते तरी परिणामी अमृतासारखे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे जे सुख आहे ते सात्विक सुख म्हटले गेले आहे. आता राजस सुखाची लक्षणं भगवान परमात्मा सांगतायत. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम. अर्जुना, जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटते आणि अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते, म्हणून ते सुख राजस असे म्हटले गेले आहे. आता तामस सुखाची लक्षणं भगवान परमात्मा सांगतायत. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम. जे सुख भोगकाली आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप, आळस व प्रमादापासून उत्पन्न झालेले जे सुख आहे त्याला तामस सुख असे म्हटलेले आहे. अशा प्रकारे 18व्या श्लोकापासून वर्णन केलेल्या मुख्य पदार्थांचे सात्विक, राजस आणि तामस असे 3 भेद सांगून आता या प्रकरणाचा उपसंहार करीत सृष्टीचे सर्व पदार्थ हे त्या 3 गुणांनी युक्त आहेत असे भगवंत सांगतायत. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदभिस्यात् त्रिभिर्गुणैः. अर्जुना, पृथ्वीवर, आकाशात किंवा देवात तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये संन्यास व त्याग यांचं तत्वतः स्वतंत्रपणे जाणण्याची इच्छा अर्जुनाने प्रकट केली. म्हणून दोन्ही तत्व समजून देण्यासाठी प्रथमतः या विषयावर विद्वानांची मते सांगून 4थ्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी आपल्या मताप्रमाणे त्याग व त्यागाची लक्षणं सांगितली. नंतर 13व्या श्लोकापासून 17व्या श्लोकापर्यंत संन्यास म्हणजे सांख्य याच्या स्वरूपाचं निरूपण करून संन्यासामध्ये सहाय्यक होणाऱ्या सत्वगुणाचं ग्रहण करण्याच्या उद्देशाने आणि विरोधी असलेल्या रज व तम यांचा त्याग करण्याच्या उद्देशाने 18व्या श्लोकापासून 40व्या श्लोकापर्यंत गुणानुसार ज्ञान, कर्म व कर्ता इत्यादी मुख्य पदार्थाचे भेद समजावून दिले आणि शेवटी सर्व सृष्टी ही 3 गुणांनी युक्त आहे असे सांगून या विषयांचा उपसंहार केला. तेथे त्यागाचे स्वरूप सांगतेवेळी भगवंतांनी ही गोष्ट सांगितली की नियत कर्माचा स्वरूपतः त्याग हा योग्य नव्हे, तर ही नियत कर्मे ही आसक्ती व फळ यांचा त्याग करून करीत राहणे म्हणजे वास्तविक त्याग होय. परंतु येथे ही गोष्ट सांगितली नव्हती की कोणासाठी कोणते कर्म नियत आहे. म्हणून आता संक्षिप्तपणे नियत कर्माचे स्वरूप, त्यागाच्या नावाचे वर्णन केलेल्या कर्मयोगामधील भक्तीचा सहयोग आणि तिचं फळ हे परमसिद्धीची प्राप्ती असे सांगण्यासाठी पुन्हा त्याच त्यागरूपी कर्मयोगाचं प्रकरण सुरू करीत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे स्वाभाविक असे नियत कर्म सांगण्यासाठी भगवंत प्रस्तावना करीत आहेत. ब्राह्मण क्षत्रिय विषाम
शूद्राणांच परंतप कर्माणे प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे परंतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेलेली आहेत. पूर्वीच्या श्लोकात केलेल्या प्रस्तावनेप्रमाणे प्रथमतः ब्राह्मणाची स्वाभाविक कर्म भगवान परमात्मा सांगत आहेत. शमो दमस्तपशौच क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम. भगवंत म्हणतात, अर्जुना, अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्धी राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेदशास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्मा तत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्म आहेत. शम कशाला म्हणतात? अंतःकरणाला स्वाधीन करून घेऊन त्याला विक्षेपरहित म्हणजे शांत बनवणे, तसेच सांसारिक विषयाच्या चिंतनाचा त्याग करणे याला शम असं म्हणतात. दम कशाला म्हणतात? सर्व इंद्रियांना स्वाधीन करून घेणे, तसेच स्वाधीन केलेल्या इंद्रियांना बाह्य विषयापासून बाजूला करून परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनामध्ये लावणे याला दम असे म्हणतात. तप शब्दाचा अर्थ येतं काय समजला पाहिजे? स्वधर्म पालनासाठी कष्ट सोसणे म्हणजेच अहिंसावादी महाव्रताचे पालन करणे, भोगाच्या सामग्रीचा त्याग करून साधेपणाने राहणे, एकादशी इत्यादी व्रते उपवास करणे आणि वनामध्ये निवास करणे या सर्व गोष्टींचा तपामध्ये अंतर्भाव होतो. शौच कशाला म्हणतात? 16व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकामध्ये शौच याच्या स्पष्टीकरणामध्ये बाहेरील शुद्धी सांगितली. पहिल्या श्लोकामध्ये सत्वशुद्धीच्या नावाने अंतःकरणातील शुद्धी सांगितली. या दोन्ही शुद्धीचे नाव शौच असे आहे. 13व्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये यात शुद्धीचे वर्णन आहे. तात्पर्य असं आहे की मन, इंद्रिय आणि शरीर यांना तसेच यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या क्रिया यांना पवित्र ठेवून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशुद्धी येऊ न देणे म्हणजे शौच आहे. शांती कशाला म्हणतात? दुसऱ्यांनी केलेले अपराध क्षमा करणे यांचं नाव आहे शांती. 10व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये क्षमेच्या नावाखाली आणि 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये शांती या नावाने हा भाव व्यवस्थितपणे समजावून दिलेला आहे. तर तो त्या ठिकाणी पाहणे. आर्जवम म्हणजे काय? मन, इंद्रिय व शरीर यांना सरळ राखणे म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा दुराग्रह व घमेंड बाळगणे, मनामध्ये जशी भावना आहे तशीच ती इंद्रियांनी प्रगट करणे, याच्याखेरीज शरीरामध्येही कोणत्याही प्रकारचा ताठरपणा न ठेवणे या सर्व गोष्टी आर्जवम याच्यामध्ये येतात. आस्तिक्यम या पदाचा अर्थ काय? आस्तिक्यम हे पद अस्तिकतेचे वाचक आहे. वेदशास्त्र, ईश्वर व परलोक या सर्वांच्या अस्तित्वाबद्दल विश्वास बाळगणे, वेदशास्त्र आणि महात्मा यांची वचने यथार्थपणे मानणे आणि धर्म पालनाबद्दल दृढ विश्वास ठेवणं ही सर्व आस्तिकतेची लक्षणं आहेत. ज्ञान कशाला म्हणतात? वेदशास्त्राचे श्रद्धेने अध्ययन व अध्यापन करणे आणि त्यामध्ये सांगितलेला उपदेश चांगल्या प्रकारे जाणणे याचं नाव येथे ज्ञान दिलेले आहे. विज्ञानम हे पद कशाचं वाचक आहे? तर वेदशास्त्रामध्ये सांगितलेल्या आणि महापुरुषाकडून न ऐकलेल्या वेदशास्त्रामध्ये सांगितलेल्या आणि महापुरुषाकडून ऐकलेल्या साधनांनी परमात्म्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणे याचं नाव येथे विज्ञान असं म्हटलेलं आहे. ही सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्म आहेत. अशा प्रकारे ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे सांगून आता क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे भगवंत सांगत आहेत. शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम
युद्धे चाप्यपलायनम दानमेश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम. अर्जुना, शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. शूरवीरता कशाला म्हणतात? मोठ्यात मोठ्या बलवान शत्रूचा न्याययुक्त सामना करताना भय न दाखविणे, तसेच न्याययुक्त युद्ध करण्यासाठी नेहमीच उत्साहित राहणे आणि युद्धाच्या वेळी साहसपूर्वक गंभीरपणे लढत राहणे म्हणजे शूरवीरता होय. पितामह भीष्म यांचं जीवन या ठिकाणी ज्वलंत उदाहरण आहे. तेज कशाचं वाचक आहे? ज्या शक्तीच्या प्रभावामुळे मनुष्य दुसऱ्याचा दबाव असताना सुद्धा तो न मानून कोणत्याही कर्तव्य पालनापासून कधी विन्मुख होत नाही आणि ज्यामुळे दुसरे लोक न्यायाच्या आणि त्याच्या विरुद्ध असा व्यवहार करण्यास घाबरतात, त्या शक्तीचं नाव तेज आहे. याला प्रताप व प्रभाव असं सुद्धा म्हणतात. धैर्य कशाला म्हणतात? मोठ्यात मोठे संकट आल्यावरही युद्धामध्ये शरीरावर मोठ्यात मोठ्या प्रहार झाल्यावर, आपले पुत्र पौत्र मेल्यावर, सर्वस्वाचा नाश झाल्यावर किंवा अशाच प्रकारची इतर कोणतीही मोठ्यात मोठी विपत्ती कोसळल्यावरही व्याकुळ न होणे आणि आपल्या कर्तव्य पालनापासून कधी विचलित न होणे आणि न्यायानुकूल असे वर्तन कर्तव्य पालन करीत राहणं याला धैर्य असं म्हणतात. दक्षता म्हणजे काय? परस्पर भांडण करणाऱ्यांना न्याय देण्यासाठी, आपल्या कर्तव्याचा निर्णय करण्यासाठी आणि त्याचे पालन करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी, तसेच मित्र वैरी आणि मध्यस्थ यांच्याबरोबर यथायोग्य व्यवहार इत्यादी करण्यासाठी जी कुशलता लागते तिचं नाव दक्षता होय. युद्धामध्ये पळून न जाणे कशाला म्हणतात? युद्ध करताना मोठ्यात मोठे संकट आल्यावरही पाठ न दाखविणे, प्रत्येक परिस्थितीमध्ये न्यायाने सामना करीत आपल्या शक्तीचा उपयोग करीत राहणे व प्राणाची पर्वा न करता युद्धामध्ये दृढतेने उभे राहणे म्हणजेच युद्धामधून पळून न जाणे. हाच धर्म लक्षात ठेवून वीर बालक अभिमन्यूने 6 महारथींशी एकट्याने युद्ध करीत प्राण सोडले, परंतु शस्त्र काही सोडले नाही. आधुनिक कालामध्ये राजस्थानच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे मिळतात. वीर राजपुतांनी युद्धात हरू नये, शत्रूला पाठ दाखवली नाही आणि एकट्याने शेकडो हजारो सैनिकांशी झुंजत प्राण दिलेत, हे ज्वलंत उदाहरण आहे. दान देणं म्हणजे काय? आपले स्वत्व उदारतेने पात्र असणाऱ्यांना यथावश्यक देत राहणे म्हणजे दान होय. ईश्वर भाव कशाला म्हणतात? शासनाच्या आधारे लोकांना अन्याय्य आचरणापासून रोखून सदाचरणासाठी प्रवृत्त करणं, दुसऱ्यांना दंड देणे, लोकांकडून आपल्या प्रजेचे आज्ञेचे न्याययुक्त पालन करविणे, तसेच संपूर्ण प्रजेच्या हिताचा विचार करून निस्वार्थ भावनेने व प्रेमाने मुलाप्रमाणे तिचं रक्षण, पालन व पोषण करणे याला ईश्वर भाव असं म्हणतात. ही सर्व क्षत्रियाची स्वाभाविक कर्म आहेत. आणि क्षत्रियाची स्वाभाविक कर्म त्याचं वर्णन करून आता वैश्य शूद्र यांची स्वाभाविक कर्मे भगवान परमात्मा सांगत आहेत. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. अर्जुना, शेती, गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. शेती करणं म्हणजे काय करणं? जमिनीमध्ये योग्य प्रकारे बीज पेरून गहू, सातू, हरभरा, मूग, मका, भात, उडीद, हळद, धने इत्यादी अनेक खाद्यपदार्थ, कापूस आणि नाना प्रकारची औषधे, तसेच देव, मनुष्य, पशु इत्यादींना उपयोगी पडणाऱ्या इतर पवित्र वस्तू उत्पन्न करणं याचं नाव कृषी म्हणजे शेती करणे होय. गौरक्ष म्हणजे गोपालन असे कशाला म्हणतात? नंद इत्यादी गोपांच्या प्रमाणे आपल्या घरी गायी पाळणे, त्यांना रानात नेऊन चारविणे, घरीही आवश्यक
त्याप्रमाणे चारा देणे, पाणी पाजणे, तसेच व्याघ्र इत्यादी हिंसक प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करणे, त्यांच्यापासून दूध, दही, तूप इत्यादी पदार्थ मिळवून त्या पदार्थांनी लोकांच्या गरजा भागवणे आणि त्याच्या बदली मिळालेल्या धनाने आपल्या प्रपंचासह त्या गायीचा चांगल्या प्रकारे व न्यायाने निर्वाह करणे म्हणजे गौरक्ष म्हणजे गोपालन होय. पशूंमध्ये गाय ही मुख्य आहे. तसेच मनुष्य प्राणी मात्रांसाठी सर्वात अधिक उपकारी पशु गायच आहे. म्हणून भगवंतांनी येथे पशुपालनम या पदाचा उपयोग न करता त्याऐवजी गौरक्ष या पदाचा उपयोग केला आहे. म्हणून मनुष्याला उपयोगी असणाऱ्या म्हैस, उंट, घोडा, हत्ती इत्यादी अन्याय्य पशूंचे पालन करणे हे सुद्धा वैश्याचे कर्म आहे असे समजावे. या सर्वापेक्षा गोपालन हे अधिक महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. वाणिज्य म्हणजे क्रय विक्रय रूपी सत्य व्यवहार म्हणजे काय? माणसांना आणि देव, पशु, पक्षी इत्यादी सर्व प्राण्यांना उपयोगी पडणाऱ्या सर्व पवित्र वस्तू या धर्मानुकूल खरेदी करणे व विकणे, तसेच आवश्यकतेप्रमाणे त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन लोकांच्या गरजा पूर्ण करणे म्हणजेच वाणिज्य म्हणजेच क्रय विक्रय रूपी व्यवहार करणं होय. वाणिज्य करतेवेळी वस्तूंची खरेदी विक्री करताना मोजमाप इत्यादीमध्ये कमी न देणे किंवा अधिक न घेणे, वस्तू बदलून देणे किंवा एका वस्तूमध्ये दुसरी वस्तू मिसळून चांगल्याऐवजी वाईट वस्तू देणे किंवा वाईटाऐवजी चांगली वस्तू घेणे, नफा, कमिशन व दलाली इत्यादी ठरवून त्यापेक्षा अधिक घेणे किंवा कमी देणे, अशा प्रकारे कोणत्याही व्यापारात खोटेपणा, कपट, चोरी आणि जबरदस्ती करून किंवा इतर कोणत्याही प्रकारे अन्याय करून दुसऱ्यांचे स्वत्व गडप करणे हे वाणिज्यामधील दोष आहेत. या सर्व दोषांनी रहित अशी सत्ययुक्त व न्याययुक्त पवित्र वस्तूंची खरेदी विक्री आहे, तीच क्रय विक्रय रूपी सत्य असा व्यवहार होय. तुलाधाराने या व्यवहारामुळेच सिद्धी प्राप्त करून घेतली होती. तुलाधाराची कथा ही प्रसिद्ध आहे. काशीमध्ये तुलाधार नावाचा एक वैश्य व्यापारी होता. तो महान तपस्वी व धर्मात्मा होता. न्याय व सत्य यांच्या आधारे तो खरेदी विक्रीचा व्यापार करीत असे. जाजली नावाचा एक ब्राह्मण समुद्र तटावर उग्र तपस्या करीत होता. त्याच्या जटेमध्ये चिमण्याने घरटी बांधली होती. त्यामुळे त्याला आपल्या तपस्येबद्दल गर्व वाटू लागला. तेव्हा आकाशवाणी झाली की हे जाजली, तू तुलाधारासारखा धार्मिक नाहीस, तो तुझ्याप्रमाणे गर्व करीत नाहीच. जाजली काशीला आला. त्याने पाहिले की तुलाधार हा फल, मूल, मसाले, तूप इत्यादी विकत आहे. तुलाधाराने जाजलीचं स्वागत सत्कार करून प्रणाम करून म्हटले, तुम्ही समुद्रकिनारी मोठी तपस्या केली आहे. तुमच्या डोक्यातील जटांमध्ये चिमण्यांची पिले जन्माला घातली, त्यामुळे तुम्हाला गर्व झाला आणि तुम्ही आकाशवाणी ऐकून येथे आलात. सांगा, मी तुमची काय सेवा करू? तुलाधाराचे हे ज्ञान पाहून जाजलीला मोठे आश्चर्य वाटले. जाजलीने तुलाधाराला विचारलं. तेव्हा त्याने धर्माचं फार सुंदर निरूपण केलं. तुलाधाराच्या मुखातून धर्माचं रहस्य ऐकून जाजलीला मोठी शांती लाभली. महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये 261 ते 264 या अध्यायामध्ये ही सुंदर कथा आलेली आहे. परिचर्यात्मकम कर्म म्हणजे सर्व वर्णांची सेवा करणे कशाला म्हणतात? वरील द्विजाती वर्णांची अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याशी दास्य वृत्तीने राहणे, त्यांच्या आज्ञेचं पालन करणे, त्यांच्या घरामध्ये पाणी भरणे, त्यांना स्नान घालणे, त्यांच्या जीवननिर्वाहाच्या कार्यामध्ये सोय करणे, त्यांच्या दैनिक कार्यामध्ये यथायोग्य मदत करणे, त्यांच्या पशुचे पालन करणे, त्यांच्या वस्तू सांभाळून ठेवणे, कपडे स्वच्छ करणे, क्षौर कर्म करणे इत्यादी जितकी सेवेची कार्य आहेत ती सर्व करून त्यांना संतुष्ट ठेवणे किंवा सर्वांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू कारागिरीने तयार करून
त्या वस्तूंनी त्यांची सेवा करून आपली उपजीविका चालवणे हे सर्व परिचर्यात्मक म्हणजे सर्व वर्णांची सेवा करणे हे या शूद्रांच्या कर्मामध्ये येते. अशा प्रकारे चारही वर्णाच्या स्वाभाविक कर्माचे वर्णन करून आता भक्तियुक्त कर्मयोगाचे स्वरूप आणि फल हे सांगण्यासाठी त्या कर्माचं आचरण कशा प्रकारे केल्याने मनुष्याला अनायास परमसिद्धी प्राप्त होते ही गोष्ट पुढील 2 श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धिं विन्दति संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. अर्जुना, आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू आता ऐक. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवितो. पूर्वीच्या श्लोकात ही गोष्ट सांगितली की मनुष्य आपल्या स्वाभाविक कर्मांनी परमेश्वराची पूजा करून परमसिद्धी प्राप्त करून घेतो. यावर अशी शंका येते, जर एखाद्या क्षत्रियाने आपली युद्ध इत्यादी क्रूर कर्मे न करता ब्राह्मणाप्रमाणे अध्यापनादी शांतिमय कर्मांनी आपला निर्वाह करून परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला किंवा अशाच प्रकारे एखाद्या वैश्याने किंवा शूद्राने आपली कर्मे उच्च वर्णाच्या कर्मापेक्षा हीन समजून उच्च वर्णाच्या कर्माच्या पेक्षा हीन समजून त्यांचा त्याग केला आणि आपल्यापेक्षा उच्च वर्णाच्या व्यवसायाने आपला निर्वाह करून परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर तो उचित आहे की नाही यावर दुसऱ्याच्या धर्मापेक्षा स्वधर्म हा श्रेष्ठ असल्याचे सांगून स्वधर्माचा त्याग करण्याचा निषेध भगवंत करीत आहेत. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. अर्जुना, उत्तम प्रकारे आचरिलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य नसलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृतः. म्हणूनच हे कुंतीपुत्रा, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतातच. अर्जुनाच्या जिज्ञासेप्रमाणे त्याग व संन्यास याचं तत्त्व समजावून देण्यासाठी भगवंताने 4थ्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत त्यागाचा विषय सांगितला आणि 13व्या श्लोकापासून 40व्या श्लोकापर्यंत संन्यास म्हणजे सांख्याचं निरूपण केलं. नंतर 41व्या श्लोकापर्यंत 41व्या श्लोकापासून येतपर्यंत म्हणजे 48व्या श्लोकापर्यंत कर्मयोग रूपी त्यागाचं तत्त्व समजावून देण्यासाठी स्वाभाविक कर्माचं स्वरूप आणि त्यांची आवश्यक कर्तव्यता यांचा निर्देश करून तसेच कर्मयोगामध्ये भक्तीचा सहयोग दाखवून त्याचं फल भगवत प्राप्ती हे असल्याचं सांगितलं. परंतु येथे संन्यासाच्या प्रकरणामध्ये ही गोष्ट सांगितली नाही की संन्यासाचे काय फल असते आणि कर्मामध्ये कर्तेपणाचा अभिमान सोडून उपासनेसह सांख्ययोगाने
सांख्ययोगाचं साधन कशा प्रकारे केलं पाहिजे, म्हणून येथे उपासनेसह विवेकाने व वैराग्याने एकांतामध्ये राहून साधन करण्याचा विधी आणि त्याचं फल सांगण्यासाठी पुन्हा सांख्ययोगाच्या प्रकरणाचा प्रारंभ भगवंत करीत आहेत. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. अर्जुना, सर्वत्र आसक्तिरहित बुद्धी असलेला निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. वरील श्लोकामध्ये असं सांगितलं की संन्यासामुळे मनुष्याला परम नैष्कर्म्य सिद्धी मिळते. यावर अशी जिज्ञासा वाटते की संन्यासाचे म्हणजे सांख्ययोगाचे काय स्वरूप आहे आणि त्याच्या द्वारे मनुष्य कोणत्या क्रमाने सिद्धी प्राप्त करून ब्रह्मप्राप्ती करतो. या सर्व गोष्टी सांगण्याची प्रस्तावना करीत भगवंत अर्जुनाला ऐकण्यासाठी सावध करीत आहेत. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कुंती पुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. पूर्वीच्या श्लोकामध्ये केलेल्या प्रस्तावनेप्रमाणे आता 3 श्लोकामध्ये अंग प्रत्यंगासह ज्ञानयोगाचं वर्णन भगवंत करीत आहेत. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्काय मानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अर्जुना, विशुद्ध बुद्धीने युक्त हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा सात्विक धारणा शक्तीने अंतःकरण व इंद्रियांवर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रह वृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यामध्ये तो पात्र होतो. विशुद्ध बुद्धी कशाला म्हणतात? पूर्वार्जित पापाच्या संस्कारांनी रहित असलेल्या अंतःकरणाला विशुद्ध बुद्धी असं म्हणतात. लघ्वाशी कोणाला म्हणतात? जो साधनाला उपयुक्त अशा अनायासे पचणाऱ्या सात्विक पदार्थाचं तसेच आपली प्रकृती, आवश्यकता आणि शक्ती यांना अनुरूप असे नियमित व परिमित भोजन करतो असा युक्त आहार करणाऱ्या पुरुषाला लघ्वाशी असे म्हणतात. शब्दादी विषयांचा त्याग करून एकांत व शुद्ध स्थानाचं सेवन करणं म्हणजे काय? तर सर्व इंद्रियांचे जे सांसारिक भोग आहेत त्या सर्वांचा त्याग करून ते भोगण्यामध्ये आपल्या जीवनाचा अमूल्य काळ न दवडता निरंतर साधन करण्यासाठी जेथील वायुमंडल पवित्र असेल, जेथे लोकांची वर्दळ नसेल, जे स्वभावानेच एकांत व स्वच्छ असेल किंवा झाडून पुसून जे स्वच्छ केलेले असेल असा नदीचा तट, देवालय, वन,
डोंगरातील गुहा इत्यादी स्थानांमध्ये निवास करणे म्हणजे शब्दादी विषयांचा त्याग करून एकांत व शुद्ध स्थानाचं सेवन करणं होय. राग द्वेष या दोघींचा पूर्णपणे नाश करून वैराग्याचा चांगल्या प्रकारे आधार घेणं म्हणजे काय? तर बघा, इंद्रियांच्या प्रत्येक भोगामध्ये राग व द्वेष हे दोन्ही लपून राहिले असतात. ते साधकाचे महान शत्रू आहेत ते. म्हणून या लोकीच्या व परलोकीच्या कोणत्याही भोगाविषयी, कोणत्याही प्राण्याविषयी, तसेच कोणत्याही पदार्थ, क्रिया किंवा घटना याविषयी किंचितही आसक्ती किंवा द्वेष राहू न देणे म्हणजेच राग द्वेषाचा पूर्णपणे नाश करणे होय. अशा प्रकारे राग द्वेषाचा नाश करून निस्पृह भावनेने निरंतर वैराग्यामध्ये मग्न राहणे म्हणजे राग द्वेषाचा नाश करून चांगल्या प्रकारे वैराग्याचा आधार घेणं होय. अहंकार, बळ, घमेंड, काम, क्रोध व परिग्रह यांचा त्याग करणं, तसेच या सर्वांचा त्याग करून निरंतर ध्यानयोगाचं परायण होऊन राहणं म्हणजे काय? तर बघा, शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण यांच्या ठिकाणी जी आत्मबुद्धी आहे तिचे नाव अहंकार आहे. यामुळे मनुष्य हा मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कर्माचा स्वतःला कर्ता मानतो आणि म्हणून देहाभिमानाचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणं होय. अन्यायाने व जबरदस्तीने दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचं जे साहस आहे त्याला बल असे म्हणतात. अशा प्रकारच्या दुस्साहसाचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे बलाचा त्याग करणे होय. धन, जन, विद्या, जात आणि शारीरिक शक्ती इत्यादीमुळे वाटणारा जो गर्व त्याचं नाव दर्प म्हणजे घमेंड आहे. या भावनेचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे घमेंडीचा त्याग करणं होय. या लोकीचे आणि परलोकीचे भोग प्राप्त करण्याच्या इच्छेला काम असे म्हणतात. त्याचा पूर्णपणे त्याग करून टाकणे म्हणजे कामाचा त्याग करणे होय. आपल्या मनाला प्रतिकूल असे आचरण करणाऱ्याबद्दल आणि नीतीविरुद्ध व्यवहार करणाऱ्याबद्दल अंतःकरणामध्ये जी उत्तेजनेची भावना उत्पन्न होते, जीमुळे मनुष्याचे नेत्र लाल होतात, ओठ फडफडू लागतात, हृदयामध्ये जळफळाट होऊ लागतो आणि मुख विकृत होते, तिचं नाव आहे क्रोध. त्याचा पूर्णपणे त्याग करणे म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये अशी भावना उत्पन्न होऊ न देणे म्हणजे क्रोधाचा त्याग करणे होय. सांसारिक भोगाच्या सामग्रीचे नाव परिग्रह असे आहे. म्हणून त्या सर्वांचा पूर्णपणे त्याग करणं म्हणजेच मुख्यतः परिग्रहाचा त्याग करणे होय. परंतु प्रकारांतराने सांसारिक भोगांना भोगण्याच्या उद्देशाने कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे हे सुद्धा परिग्रहाचा त्याग करणे होय. ममता रहित होणे म्हणजे काय? मन व इंद्रिय यांच्यासह शरीराविषयीच्या, सर्व प्राण्यांविषयी, कर्माविषयीच्या, समस्त भोगाविषयीच्या आणि जात, कुल, देश, वर्ण आणि आश्रम यांच्याविषयीच्या ममतेचा पूर्ण त्याग करणे. कोणतीही वस्तू किंवा प्राणी यांच्याबद्दल अमुक पदार्थ, प्राणी हा माझा आहे आणि अमुक परका आहे अशा प्रकारे भेदभाव राहू न देणे म्हणजेच ममतेने रहित होणे होय. शांत हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे? वरील साधनांमुळे ज्याच्या अंतःकरणामध्ये विक्षेपाचा संपूर्ण अभाव झालेला आहे आणि ज्याचं अंतःकरण अढळ शांतीने व शुद्ध सात्विक प्रसन्नतेने भरलेलं आहे, अशा उपरत मनुष्याचे वाचक इथे शांत हे पद आलेलं आहे. अशा विशेषणांनी वर्णन करून असा सच्चिदानंद पुरुष ब्रह्मामध्ये अभिन्न भावनेने स्थित होण्यात पात्र असतो. अशा प्रकारे अंग प्रत्यंगासह संन्यासाचे म्हणजे सांख्ययोगाचे स्वरूप सांगून आता त्या साधनाद्वारे ब्रह्मभाव प्राप्त करून घेतलेल्या योग्याची लक्षणं कथन करीत त्याला ज्ञानयोगाची परिनिष्ठारूप पराभक्ती प्राप्त होते असे भगवंत सांगत आहेत. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. अर्जुना, तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही
आणि कशाचीही इच्छा करीत नाही, असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. अशा प्रकारे ब्रह्मभूत योग्याला पराभक्तीची प्राप्ती होते असे सांगून आता त्याचं फळ भगवंत सांगत आहेत. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आहे, मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वतः जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्वतः जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. अशा प्रकारे अर्जुनाच्या जिज्ञासाप्रमाणे त्यागाचे म्हणजे कर्मयोगाचे आणि संन्यासाचे म्हणजे सांख्ययोगाचे तत्व वेगवेगळे समजावून देऊन येतपर्यंत ते पूर्ण प्रकरण पूर्ण केलं. परंतु वर्णनामध्ये भगवंतांनी ही गोष्ट सांगितलेली नाही की दोन्हीपैकी अर्जुनाला अमुक एक साधन हे कर्तव्य आहे, म्हणून अर्जुनाने भक्तिप्रधान कर्मयोग ग्रहण करावा. या उद्देशाने आता भक्तिप्रधान कर्मयोगाचा महिमा भगवंत सांगत आहेत. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. अर्जुना, माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला तो प्राप्त होतो. अशा प्रकारे भक्तिप्रधान कर्मयोग्याचा महिमा वर्णन करून आता भगवंत हे अर्जुनाला तसे बनण्याची आज्ञा देत आहेत. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. अर्जुना, सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला तू हो. अशा प्रकारे अर्जुनाला भक्तिप्रधान असा कर्मयोगी बनण्याची आज्ञा देऊन आता त्या आज्ञेचे पालन करण्याचे फल सांगतात. आणि ती न मानण्यामध्ये फार मोठी हानी आहे हे भगवंत दाखवत आहेत. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान् न श्रोष्यसि विनंक्षसि. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील. आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमार्थाला मुकशील. पूर्वीच्या श्लोकात अहंकारामुळे भगवंताची आज्ञा न मानल्यास नष्ट होण्याची गोष्ट सांगितली आहे. त्याला पुष्टी देण्यासाठी आता भगवंत पुढच्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाच्या मान्यतेमधील दोष दाखवित आहेत. यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोंक्षति. अर्जुना, तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील. स्वभावजेन कौन्तेय निबंधस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसि यन्मोहात करिष्यस्य वशोऽपि तत्. हे कुंती पुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. पूर्वीच्या श्लोकात कर्म करण्यामध्ये मनुष्य स्वभावाच्या अधीन असतो असे म्हटले आहे. त्यावर अशी शंका होऊ शकते की प्रकृती किंवा स्वभाव हा जड आहे, तो कुणाला आपल्या अधीन कसे काय करू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात, ईश्वर सर्वभूतानां
हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिलेला आहे. वरील श्लोकामध्ये ही गोष्ट सांगितली गेली की मनुष्य हा कर्माचा स्वरूपतः त्याग करण्यास स्वतंत्र नाही. त्याला आपल्या स्वभावाला वश होऊन स्वाभाविक कर्माने प्रवृत्त व्हावे लागेल. कारण सर्व शक्तिमान सर्वांतर्यामी असा परमेश्वर स्वतःच सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये स्थित होऊन त्यांच्या प्रकृतीप्रमाणे त्यांचे भ्रमण करवितो आणि त्याच्या प्रेरणेला विरोध करणे हे मनुष्याला अशक्य आहे. यावर असा प्रश्न निर्माण होतो की जर अशीच गोष्ट आहे तर मग कर्मबंधनातून सुटून परमशांती मिळवण्यासाठी मनुष्याने काय केलं पाहिजे. यावर भगवंत अर्जुनाला त्याचे कर्तव्य काय आहे ते सांगताना म्हणतात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. परमेश्वराच्या दयेमुळे परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होणे म्हणजे काय हो? तर बघा, वरील प्रकारे भगवंतांना शरण जाणाऱ्या भक्तावर परमदयाळू परमसुहृत सर्व शक्तिमान अशा परमेश्वराच्या अपार दयेचा स्रोत वाहू लागतो आणि तोच त्याची सर्व दुःखे व बंधने कायमची वाहून नेतो. अशा प्रकारे भक्ताने सर्व दुःखातून आणि सर्व बंधनातून सुटून कायमचे परमानंदाने युक्त होणे आणि सच्चिदानंद घन पूर्ण ब्रह्म सनातन अशा परमेश्वराला प्राप्त करून घेणे म्हणजेच परमेश्वराच्या कृपेने परमशांती आणि सनातन परमधान प्राप्त करून घेणे हा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे अर्जुनाला अंतर्यामी परमेश्वराला शरण जाण्याची आज्ञा देऊन भगवंत वरील उपदेशाचा उपसंहार करीत आहेत. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृशै तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अशा प्रकारे हे अर्जुना, हे गोपनीयाहून अति गोपनीय ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. अशा प्रकारे सर्व उपदेशाचा विचार करून आपले कर्तव्य निश्चित करण्यासाठी सांगितल्यावरही जेव्हा अर्जुनाने काहीही उत्तर दिले नाही आणि तो स्वतःला अनधिकारी तसेच आपले कर्तव्य निश्चित करण्यास असमर्थ असल्याचे वाटल्यामुळे खिन्न व चकित झाला, तेव्हा सर्वांच्या हृदयातील गोष्ट जाणणारे अंतर्यामी भगवंत स्वतःच अर्जुनावर दया करून सर्व गीतेच्या उपदेशाचे सार त्याला सांगण्याचा विचार करून म्हणू लागले. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. अर्जुना, सर्व गोपनीयाहून अति गोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझ्या अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये जी सर्व गुह्यतम अशी गोष्ट सांगण्याची भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती ते आता सांगत आहेत. अर्जुना, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशसी सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे. हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील
हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहे. या ठिकाणी शंका निर्माण होते, प्रश्न निर्माण होतो की भगवंतामध्ये मन असणारा होणे म्हणजे काय? भगवंताला सर्व शक्तिमान, सर्वाधार, सर्वज्ञ, सर्वांतर्यामी, सर्वव्यापी, सर्वेश्वर तसेच अतिशय सौंदर्य, माधुर्य व ऐश्वर्य इत्यादी गुणांचा सागर असे समजून अत्यंत प्रेमाने व निश्चल भावनेने आपले मन भगवंतामध्ये लावणे, क्षणमात्रही भगवंताची विस्मृती सहन करू न शकणे म्हणजे भगवंतामध्ये मन असणारा होणे हे होय. याचं विशेष स्पष्टीकरण 9व्या अध्यायातील अंतिम श्लोकामध्ये भगवंताने प्रगट केलेलं आहे, ते आपण पाहून आलो. भगवंताचं भक्त बनणं म्हणजे काय हो? तर भगवंताला आपला एकमात्र भरता, स्वामी, संरक्षक, परमगती व परम आश्रय असं समजून पूर्णपणे त्याच्या स्वाधीन होणे, आपले स्वातंत्र्य यत्किंचितही न ठेवणे, सर्व प्रकारे त्याच्यावर अवलंबून राहणे, त्याच्या प्रत्येक विधानामध्ये नेहमी संतुष्ट राहणे आणि त्याच्या आज्ञेचं नेहमी पालन करणे, तसेच त्याच्यावर अत्यंत श्रद्धेने अनन्य प्रेम करणे म्हणजे भगवंताचा भक्त बनणे होय. भगवंताचे पूजन करणं म्हणजे काय? 9व्या अध्यायातील 26व्या श्लोकातील वर्णानुसार पत्र, पुष्पादी श्रद्धा, भक्तिपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंताच्या मूर्तीची पूजा करणे, मनपूर्वक भगवंताचे आवाहन करून त्यांची मानसिक पूजा करणे, त्यांची वचने आणि त्यांच्या लीला, भूमी आणि त्यांच्या विग्रहाच्या सर्व प्रकारे आदर सन्मान करणे, तसेच सर्वांमध्ये भगवंत व्याप्त आहे असं समजून किंवा सर्व प्राण्यांना भगवंताचं स्वरूप समजून त्यांची यथायोग्य सेवा, पूजा, आदर सत्कार करणे इत्यादी सर्व भगवंताची पूजा करणे यामध्ये येतं. भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू मला प्रिय आहेस. याचा भावार्थ काय? असे म्हणून भगवंतांनी प्रेममय वरील प्रतिज्ञा करण्याचा हेतू सांगितला. याचा अभिप्राय असा की तू माझा फार आवडता आहेस. तुझ्याबद्दल मला जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे बाध्य होऊन तुझा विश्वास दृढ करण्यासाठी मी तुला हे प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे, नाहीतर अशा प्रकारे प्रतिज्ञा करण्याची मला गरज नव्हती. या श्लोकामध्ये 4 गोष्टी सांगितल्या आहेत. मन्मना भव, मद्भक्तो, मद्याजी, माम नमस्कुरु. या 4 गोष्टी म्हणजे 4 साधने सांगितली आहेत. ही 4ही साधनं केल्यामुळे भगवंताची प्राप्ती होते की यापैकी एकानेही होऊ शकते, अशी शंका, प्रश्न निर्माण होतोय. याचं उत्तर असं आहे की ज्याच्यामध्ये ही 4ही साधने पूर्णपणे असतात त्याला भगवंताची प्राप्ती होईल. यात निराळे काय सांगायचे, परंतु यापैकी एकेका साधनानेही भगवंताची प्राप्ती घडू शकते, कारण भगवंतांनी स्वतःच 8व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये फक्त अनन्य चिंतनाने आपली प्राप्ती ही सुलभ असल्याचं सांगितलेलं आहे. 7व्या अध्यायातील 23व्या आणि 9व्या अध्यायातील 25व्या श्लोकामध्ये आपल्या भक्ताला आपली प्राप्ती होते असं सांगितलं आणि 9व्यातील 26व्या श्लोकापासून 28व्या श्लोकापर्यंत, तसेच या अध्यायातील 46व्या श्लोकामध्ये फक्त पूजनामुळे आपली प्राप्ती होते असे सांगितले. वर सांगितलेले एक एक साधन प्रमुखतः करण्यामध्ये दुसऱ्या सर्व गोष्टीसुद्धा अनुषंगिक असतातच आणि श्रद्धा भक्तीचा भाव तर सर्वांमध्ये असतोच, ही गोष्ट नक्की आहे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्जुना, सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन, तू शोक करू नकोस. सर्व धर्मान हे पद कोणत्या धर्माचं वाचक आहे आणि त्यांचा त्याग करणं म्हणजे काय? तर बघा, वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांच्यानुसार मनुष्याला जी जी कर्मे कर्तव्य म्हणून सांगितली आहेत, तसेच 12व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये सर्वांनी या विशेषणांनी कर्माणी हे पद
आणि या अध्यायातील 57व्या श्लोकामध्ये सर्व कर्माणी या पदाने त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या शास्त्रविहित सर्व कर्माचं वाचक येथे सर्व धर्माण हे पद आलेलं आहे. या दोन्ही श्लोकांच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं प्रकाराने ती सर्व कर्मे भगवंताला अर्पण करून टाकणे म्हणजेच त्या कर्माचा त्याग करणे होय. कारण भगवंत या अध्यायामध्ये त्यागाचं स्वरूप सांगताना 7व्या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हणतात की नियत कर्माचा स्वरूपतः त्याग करणे हे न्यायसंगत नव्हे, म्हणून त्यांचा मोहपूर्वक त्याग करणे तो तामस त्याग होय. म्हणून येथे परित्यज्य या पदाने सर्व कर्माचा स्वरूपतः त्याग असे मान्य होऊ शकत नाही. अशा प्रकारे भगवंत हे गीतेच्या उपदेशाचा उपसंहार करून आता त्या उपदेशाचे अध्यापन आणि अध्ययन इत्यादींचे महात्म्य सांगण्यासाठी प्रथमतः याचा अनधिकारी असलेल्यांची लक्षणं सांगून त्याला गीतेचा उपदेश सांगण्याचा निषेध करीत आहेत. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्यसूयती. अर्जुना, हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यांनाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर हा उपदेश कधीही सांगू नये. अशा प्रकारे गीतोक्त उपदेशाचा अनधिकारी असलेल्या माणसाची लक्षणं सांगून आता पुढील 2 श्लोकांमध्ये आपल्या भक्तांमध्ये हा उपदेश वर्णन करण्याचं फल व महात्म्य भगवंत सांगत आहेत. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिमयी पराम कृत्वा मामे वैशत्य संशयः. अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल यात मुळीच शंका नाही. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् धन्यप्रियतरो भुवि. अर्जुना, माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकालीही होणार नाही. कोण? जो या उपदेशाचं म्हणजेच गीता रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगतो, तो भगवान म्हणतात मला त्याच्यापेक्षा दुसरा कोणत्याही कालामध्ये प्रिय होणार नाही. अशा प्रकारे वरील 2 श्लोकामध्ये गीताशास्त्राचा श्रद्धापूर्वक भगवत भक्तांमध्ये प्रसार करणे हे याचं फल महात्म्य सांगितले. परंतु सर्वजण हे कार्य करू शकत नाही. याचा अधिकारी असा कोणी एखादाच असतो. म्हणून आता भगवंत गीताशास्त्राच्या अध्ययनाचे महात्म्य सांगत आहेत. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयुः ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईल असे माझे मत आहे. अशा प्रकारे गीताशास्त्राच्या अध्ययनाचं महात्म्य सांगितल्यावर आता जे वरील प्रकारे अध्ययन करण्यास असमर्थ आहेत अशा मनुष्यांना
याच शास्त्राचं श्रवण केल्यामुळे मिळणारे फळ भगवंत सांगत आहेत. त्याआधी एक शंका निर्माण होते की गीताशास्त्राचं अध्ययन करणं म्हणजे नेमकं काय. तर गीतेचं मर्म जाणणाऱ्या भगवंताच्या भक्ताकडून हे गीताशास्त्र शिकणे, त्याचा नित्यपाठ करणे, त्याचा अर्थाचा पाठ करणे, अर्थावर चिंतन करणे आणि याचा अर्थ जाणणाऱ्या भक्तांकडून याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करणे इत्यादी सर्व तऱ्हेचा अभ्यास हा गीताशास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये येतो. श्लोकांचा अर्थ न समजता ती गीता वाचणे आणि तिचा नित्य पाठ करणे यापेक्षा तिचा अर्थही त्याबरोबर वाचणे आणि अर्थाच्या ज्ञानासह तिचा नित्यपाठ करणे हे अधिक उत्तम आहे. तिचा अर्थ समजून वाचताना किंवा तसा पाठ करताना प्रेम विवल होऊन त्या भावनेने भारावून जाणे हे त्याहीपेक्षा अधिक उत्तम आहे. अशा प्रकारे मनुष्याने गीताशास्त्राचं अध्ययन करावं. तर जो मनुष्य गीताशास्त्राचं अध्ययन करण्यास असमर्थ आहे अशा मनुष्यांना याच शास्त्राचं श्रवण केल्यामुळे सुद्धा काय फळ प्राप्त होतं भगवंत ते सांगतायत 71व्या श्लोकामध्ये. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभाल्लोकान् प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. अर्जुना, जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापांपासून मुक्त होईल, पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. अशा प्रकारे गीताशास्त्राचे कथन, पठन आणि श्रवण यांचं महात्म्य सांगून आता भगवंत स्वतः सर्व काही जाणत असूनही अर्जुनाला सावध करण्यासाठी त्याला त्याची स्थिती विचारत आहेत. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान सम्मोहस प्रणष्टस्ते धनंजय. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया, तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अशा प्रकारे भगवंताने विचारल्यावर आता अर्जुन हा भगवंताविषयी कृतज्ञता प्रगट करीत आपल्या स्थितीचं वर्णन करीत आहे. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचं पालन करीन. करिष्ये वचनं तव. अशा प्रकारे धृतराष्ट्राच्या प्रश्नाला अनुसरून भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादरूप गीताशास्त्राचे वर्णन करून आता त्याचा उपसंहार करीत संजय हा धृतराष्ट्रासमोर गीतेचं महत्त्व पुढील 2 श्लोकामध्ये प्रगट करीत आहेत. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौष मद्भुतं रोमहर्षणं. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. व्यासप्रसादात् श्रुत्वा नेतद् गुह्यमहं परम योगम योगेश्वरात् कृष्णात् साक्षात कथयत स्वयं. श्री व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान
श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला. अशा प्रकारे अतिदुर्लभ असे गीताशास्त्र ऐकण्याचे महत्त्व प्रगट करीत संजय आता आपल्या स्थितीचं वर्णन करून त्या उपदेशाच्या आठवणीचे महत्त्व सांगत आहे. राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. अशा प्रकारे गीताशास्त्राच्या आठवणीचे महत्त्व सांगून आता संजय आपली स्थिती वर्णन करीत भगवंताच्या विराट स्वरूपाच्या आठवणीचे महत्त्व सांगत आहेत. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महाराज महान राजन हृष्यामि च पुनः पुनः. हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. अशा प्रकारे आपल्या स्थितीचं वर्णन करीत गीतेच्या उपदेशाच्या व भगवंताच्या अद्भुत रूपाच्या स्मृतीचे महत्त्व प्रगट करून आता संजय हा धृतराष्ट्राला पांडवांचा विजय निश्चित आहे असे सांगत या अध्यायाचा उपसंहार करीत आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजय म्हणतो, हे धृतराष्ट्रा, जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. श्रीकृष्णाला योगेश्वर असे म्हणून व अर्जुनाला धनुर्धर असे म्हणून या श्लोकामध्ये संजयाने काय दाखवलं तर धृतराष्ट्राच्या मनामध्ये तह करण्याची इच्छा उत्पन्न करण्याच्या उद्देशाने या श्लोकामध्ये संजय हा वरील विशेषणांच्या द्वारे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा प्रभाव सांगत आहेत. पांडवांचा विजय नक्की होईल हे सांगत आहेत. याचं तात्पर्य असं की भगवान श्रीकृष्ण हा सर्व योग शक्तींचा स्वामी आहे. तो आपल्या योग शक्तीने एका क्षणात संपूर्ण जगाची उत्पत्ती, पालन व संहार करू शकतो. असा तो साक्षात नारायण भगवान श्रीकृष्ण हा ज्या धर्मराज युधिष्ठिराचा सहाय्यक आहे, त्याच्या विजयामध्ये शंका कसली. याशिवाय अर्जुन हाही नर या ऋषीचा अवतार आहे. तो भगवंताचा प्रिय सखा आणि गांडीव धनुष्य धारण करणारा महान वीर आहे. तोही आपला भाऊ युधिष्ठिर याच्या विजयासाठी कटिबद्ध आहे. म्हणून आज त्या युधिष्ठिराची बरोबरी दुसरा कोण करू शकेल. जेथे सूर्य असतो तेथे प्रकाशही असतो, त्याचप्रमाणे जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तेथेच संपूर्ण शोभा आणि सर्व ऐश्वर्य आणि अढळ न्याय, धर्म या सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर असतात. ज्या पक्षाच्या बाजूला धर्म असतो त्याचाच विजय होतो. म्हणून पांडवांच्या विजयाबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही. जर अजूनही तुला आपल्या कल्याणाची इच्छा असेल तर आपल्या पुत्रांना समजावून पांडवांशी तह करून टाक. अशा प्रकारे धृतराष्ट्राला समजावून 18व्या अध्यायाचा अंतिम श्लोक याचं विवेचनाद्वारे हा गीताशास्त्राचा उपसंहार आपण करत आहोत.
हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसन्न्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः। श्रीमद्भगवद्गीता ही अखंड चिद्घन षड ऐश्वर्यपूर्ण चराचर वंदित परमपुरुषोत्तम अशा साक्षात भगवान श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे। ही अनंत रहस्याने भरलेली आहे। परमदयामय अशा भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने काही अंशी तिचं रहस्य समजून घेता येण्याचा आपण प्रयत्न करू शकतो। जे पुरुष परमश्रद्धा आणि प्रेममयी विशुद्ध भक्ती यांनी आपले हृदय भरून घेऊन भगवद्गीतेचं मनन करतात, तेच भगवद्गीतेच्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन गीतेच्या स्वरूपाचे काही अंशी दर्शन घेऊ शकतात। म्हणून आपल्या कल्याणाची इच्छा धारण करणाऱ्या स्त्री पुरुषांनी त्या भक्तवर अर्जुनाला आदर्श मानून आपल्यामध्ये अर्जुनासारखे दैवी गुण बाळगण्याचा प्रयत्न करीत श्रद्धेने व भक्तीने गीतेचे श्रवण, गीतेचं मनन आणि गीतेचं अध्ययन करावं। तसेच भगवंताच्या आज्ञेनुसार यथायोग्य तत्परतेने साधन करण्यास लागावं। हे योग्य होय। जे पुरुष अशा प्रकारे करतात त्यांच्या अंतःकरणामध्ये नित्य नवनवीन परमानंददायक अशा अनुपम आणि दिव्य अशा भावना स्फुरण पावतात। तसेच ते पूर्णपणे शुद्धांत अंतःकरणाचे होऊन भगवंताच्या अलौकिक कृपा सुधेचा रसास्वाद करीत लवकरच भगवंतांना प्राप्त करून घेतात। अशा प्रकारे आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा 18वा अध्याय हे संपूर्ण गीताशास्त्र याचा उपसंहार करत असताना एक आनंद अंतःकरणामध्ये होत आहे की भगवंतांनी आपल्याकडून गीताशास्त्र याचं काहीशा चिंतन करून घेतलं। हे चिंतन भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि ज्या गुरुजनांकडे गीताशास्त्र शिकण्याचं अध्ययन करण्याचं सद्भाग्य लाभलं त्या गुरुजनांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो। श्री कृष्णार्पणमस्तु। श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु। या 18 अध्यायांमध्ये बोलत असताना काही शब्द अशुद्ध गेले असतील, काही शब्द चुकले असतील तर ते उदारांतकरणाने क्षमा करावेत अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत।